नर्मदे हर. दररोजप्रमाणे आजची तयारी झाली, पण आज निघायला थोडा उशीर होतो आहे. सकाळचे 8:15 वाजलेत, पण या बाबाजींच्या परिवाराकडून निघण्याचं होतच नाही. जसं आपल्या घरी पोचलो असं आहे. बाबाजी, आपका नाम बताइए. सुरेश कुमार नामदेव. सुरेश कुमार नामदेव बाबाजींचा परिवार आहे. आणि इथे ही मोठी बिटिया है बाबाजींची, सगळ्यात मोठी. और ये बाबाजी है और वो भी बिटिया है. बाबाजींचा मस्त छान परिवार आहे. आणि परिवारामध्ये 4 मुली व्यालेल्या, लग्न झालेल्या, आणि 2 उपवर, आणि एक भैयासुद्धा आहे. भैयाचं लग्न बाकी आहे. आणि खूप छान असा भरा परिवार. आणि या परिवाराचं शेती हा उद्योग, आणि एकटाच बाबा यांचा मुलगा हे सर्व शेती पाहतो. आणि खूप आनंद दिला. सुंदर आम्हाला यांनी रात्री विश्रामाला, काल एकादशी होती, फराळ प्रसादी दिली. त्याचबरोबर सकाळी इथे फरसाण आणि विविध प्रकारचे लड्डू, असं सुंदर प्रेम आम्हाला बालभोगमध्ये मिळालं. हा परिवार असा आहे की या परिवाराला सोडून जावंसं वाटत नाही. आणि ताईवर तर आमची अशी माया जळली की आमची बड़ी दीदी जैसे आपकी जैसी है, आपकी उम्र की है. बहुत प्रेम था उनका हमारे प्रति, आज भी है. गाँव अपने मायके भी जाती है, ससुराल भी जाती है, तो फ़ोन करती रहती है कि क्या है, कैसा. अभी इधर परिक्रमा में आए तो हमारे माँ का फ़ोन कम आता है, दीदी का ज़्यादा आता है. हाँ, इतना लगाव है. चलो तुम लोग चलो, मैं तुमको मिला लूंगा. चलो, 2-5 मिनट अशा प्रकारे पण सोडून जावं लागतं. वस्ती आला, प्रातःकाळी निघून केला. आता निघून जाण्याची वेळ आहे. चला, बॅग घेऊ आणि नर्मदे हर. राजमार्गाने चालत असताना जबलपूरच्या दिशेने लागलेलं हे सुंदर जंगल आहे. आणि हा टायगर रिझर्व एरिया आहे. त्यामुळे इथे रस्त्याच्या दोन्ही कडेला 10 फुटाची पूर्णपणे पॅक अशी जाळी लावली आहे. इथे कुठल्याही क्षणी वाघ दाखल होऊ शकतो, म्हणून हे टायगर रिझर्व एरिया अशा प्रकारे केला आहे. उंच पहाड आहे पूर्ण जंगलाचा, आणि इकडे सवान जंगल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर काकाजी. नर्मदे हर. काय वाटलं जंगल पाहून? जंगल पाहून तर हेच वाटते बा आता की वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे, पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली. काय सुंदर जंगल आहे. वा, गाड्या वाटते की आपण जंगलात आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आज रात्रीचा विश्राम या ठिकाणी मिळाला. हे गाव आहे इंदिरानगर, आणि या हायवे रोडवरच अशा प्रकारे एक कुटी आहे आणि गृहस्थी सेवा आहे. तर बाबाजींनी सुंदर प्रसादी दिली. 6 मूर्ती आम्ही इथे विश्रामाला आहोत. अशा प्रकारे आपापले आसन लावले आणि आज रात्रीचा विश्राम इथेच होणार आहे. नर्मदे हर. अगदी रोडच्या कडेला हे अशा प्रकारची झोपडीसारखं दुकान होतं पूर्वी, आणि आता त्या दुकानाचं रूपांतर यांनी निवासी आश्रमाकरता केलं आहे. नर्मदे हर.